नमस्कार मित्रांनो, आदिविका कुकिंग गार्ड यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत। तर आज आपण तांदळाची खीर कशी बनवायची ते बघतोय। तांदळाची खीर बनवण्यासाठी मी येथे अर्धी वाटी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता आपण त्याला भाजून घेऊ। याला आपण सोनेरी रंग येईपर्यंत मीडियम हीटवरती भाजून घ्यायचे। तांदूळ थोडे ड्राय झाले की त्याच्यामध्ये 1 चमचा जिरा ॲड करून घ्यायचे। त्यालाही तांदळाबरोबर भाजून घ्यायचं। 10 मिनिटांनंतर आपले तांदूळ व्यवस्थित भाजले गेलेले आहेत। आता आपण त्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि थंड करून मिक्सरला लावून घेऊ। पुढची प्रोसेस करून घेऊ आपण। 1 चमचा बटर घेतलेला आहे मी। बटर ऐवजी तुम्ही तूप पण घेऊ शकता। त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट आपल्याला भाजून घ्यायचे। ड्रायफ्रूट चांगले भाजले गेलेले आहेत। आता आपण याच्यामध्ये 50 ग्रॅम खवा ॲड करून घेऊ आणि खवा मेल्ट होईपर्यंत आपण व्यवस्थित परतून घेऊ। खवा मेल्ट झालेला आहे। आता आपण अर्धा लिटर दूध ॲड करून घेऊ। दूध आणि खवा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा। आता थोडे मनुका, 1 चमचा इलायची पावडर आणि अर्धी वाटी साखर दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि दुधाला उकळी येईपर्यंत वाट बघायची। दुधाला चांगली उकळी आलेली आहे। आता आपण जे मिक्सर लावून ठेवले होते तांदूळ ते टाकून घ्यायचे आणि तांदूळ शिजेपर्यंत खीर व्यवस्थित हलवत राहायची। एक 10 मिनिटांनंतर असं मिश्रण दाटसर झालेलं आहे। याचा अर्थ आपले तांदूळ व्यवस्थित शिजलेले आहेत। आपली खीर बनून तयार आहे। गरमागरम खीर आपण एका भांड्यामध्ये आता काढून घेऊ। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।